श्री स्वामी समर्थ. आज आपण 9वा अध्याय बघणार आहोत. 9वा अध्याय म्हणजे जीवन बदलण्याची शिकवण. 9वा अध्याय आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठ्या पूजा, मोठ्या विधी किंवा दिखावा अजिबात लागत नाही. आवश्यक असते ते फक्त शुद्ध मन. आपण अनेकदा विचार करतो, मी इतकी पूजा केली आहे तरी माझं का ऐकलं जात नाही आहे. पण हा अध्याय आपल्याला सांगतो, स्वामींना शब्दांपेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. 9वा अध्याय आपल्याला भक्तीचं खरं स्वरूप दाखवतो. भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नाही आहे, तर भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण, स्वतःच्या अहंकाराचा त्याग, मीपणा सोडून तूच सर्व असं मानणं. हा अध्याय सांगतो, ज्याच्या मनात प्रेम, करुणा आहे ना आणि निस्वार्थ भावना आहे ना, तो स्वामींच्या सगळ्यात जवळचा असतो. कधीकधी आपण ना चुका करतो. भूतकाळातील काही निर्णय चुकीचे घेतलेले असतात. मनात अपराधीपणाची भावना असते. पण 9वा अध्याय आपल्याला दिलासा देतो की पश्चाताप आणि प्रामाणिक बदल यामुळे आयुष्य तुमचं पुन्हा उजळू शकतं. स्वामी आपल्याला दूर ढकलत नाही आहेत, ते फक्त आपल्याला योग्य मार्गावर परत आणण्याची वाट बघत आहेत. हा अध्याय आपल्याला शिकवतो, कोणताही माणूस कायमचा वाईट नसतो. मन बदललं की नशीबही बदलतं. 9वा अध्याय सांगतो, भीती सोडा, स्वतःला कधी कमी समजू नका. स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक भक्त समान आहे. ना श्रीमंती महत्त्वाची, ना मोठेपणा. महत्त्वाचं आहे ते फक्त मनाचं पावित्र्य. म्हणूनच आज सगळ्यांनी एकच निर्णय घ्या, मनातील राग, द्वेष, मत्सर सोडण्याचा आणि स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वासाने स्वतःला अर्पण करण्याचा. कारण जिथे खरी भक्ती असते ना, तिथे कृपा आपोआप होत असते. तुम्हाला असं वाटतं का हो, देव फक्त मोठ्या पूजा करणाऱ्यांचंच ऐकतो? तर अजिबात नाही आहे. 9वा अध्याय आपल्याला सांगतो, स्वामींना शब्द नाही, भावना पाहिजेत. तुमच्या डोळ्यातील एक अश्रू, तुमच्या मनातील एक प्रामाणिक हक हजारो मंत्रांपेक्षा खूप मोठी असते. भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही आहे. भक्ती म्हणजे अहंकार सोडणं, मीपणा विसरणं. तुमच्या चुका कितीही मोठ्या असू द्यात, जर पश्चाताप खरा असेल ना, तर स्वामींची कृपा दार ठोठावत उभी असते. म्हणून आजच एक निर्णय घ्या, राग सोडायचा, द्वेष सोडायचं आणि मनापासून फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं. चला तर मग आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. अक्कलकोटमध्ये घरोघरी स्वामींचे गुणगान आणि भजन होऊ लागलं. दररोज ब्राह्मण भोजन आणि स्वामी नामाचा जपध्यान अखंड चालू होता. स्वामींची कीर्ती सर्व दिशांना पसरल्यामुळे मनात वेगवेगळ्या इच्छा धरून प्रत्येकजण अक्कलकोटला दर्शनासाठी येत होतं. केवळ हिंदूच नव्हे, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यासह पारशी आणि मुस्लिम धर्माचे लोकही श्रद्धेने धावत दर्शनाला येत होते. यात्रेकरूंची मोठी गर्दी जमल्यामुळे अक्कलकोट नगरी सदैव आनंदाने भरलेली असे. तिथे साधू, संत, ब्रह्मचारी, फकीर आणि संन्यासी हे सुद्धा येत होते. स्वामींच्या वास्तव्यामुळे ती नगरी प्रत्यक्ष वैकुंठ वाटू लागली होती, जिथे प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी अवतरले होते. तिथल्या महिमांचं वर्णन किती करावं. अशा या आनंदमयी नगरीत शंकरराव नावाचे गृहस्थ आले. तिथे आल्यावर त्यांचं मन प्रसन्न झालं. मात्र लोकांची प्रचंड गर्दी पाहून त्यांना भीती वाटायला लागली. अरे, स्वामींची भेट कशी होणार, अशी काळजी त्यांना वाटू लागली. म्हणून त्यांनी एक युक्ती शोधली. स्वामींच्या सेवेकरामध्ये सुंदराबाई मुख्य होती. स्वामींची सर्व सेवा तिच्याच हातातून होत होती. शंकररावांनी तिची गाठ घेतली आणि सांगितलं, जर तुम्ही माझी आणि स्वामींची भेट घडवून आणली ना आणि माझी व्याधी दूर व्हावी म्हणून स्वामींना विनंती केली ना, तर मी तुम्हाला द्रव्य देईन. सुंदराबाईला पैशाचा खूप लोभ होता. ती आनंदाने म्हणाली, मी तुमचे काम करेन, पण मला 2,000 रुपये द्यावे लागतील. त्यावेळेला शंकरराव म्हणाले, जर माझं काम झालं ना, 2 काय 6,000 रुपये देईन. आणि हे शब्द आहेत. इतकी मोठी रक्कम ऐकून सुंदराबाई चकित झाली. तिने खात्री करण्यासाठी शंकररावांना हातावर पाणी सोडून संकल्प सोडायला लावला. शंकररावांनीही तसे केले आणि सुंदराबाई स्वामींकडे त्यांचे घराणे मांडण्याचं मान्य केले. एके दिवशी स्वामी महाराज आनंदाने बसलेले असताना शंकररावांनी त्यांचे दर्शन घेतले. तेव्हा सुंदराबाई स्वामींना म्हणाल्या, महाराज, हे गृहस्थ मोठ्या खानदानातील आहेत, पण त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांना ब्रह्मसंबंधांच्या बाधा झाली आहे. तरी कृपा करून त्यांना या व्याधीतून मुक्त करा, अशी विनंती तिने केली. हे ऐकताच स्वामी तिथून उठले आणि गावाबाहेर असलेले शेखनूरच्या दर्ग्याजवळ गेले. शंकररावही त्यांच्यासोबत तिथेच गेले. मुस्लिम स्मशानभूमीच्या ठिकाणी स्वामींनी आपलं एक वस्त्र एका खड्ड्यात नुकत्याच खणलेल्या पसरलं आणि तिथे ते झोपले. स्वामींच्या सेवेकरांनी शंकररावांना सांगितलं, स्वामींनी ही लीला करून तुमचं मरण टाळलेलं आहे.
याची खात्री बाळगा. थोड्या वेळाने स्वामी उठले आणि दर्ग्याकडे गेले. तिथे शंकररावांनी स्वामींच्या आज्ञेनुसार फकीरांना जेवण दिलं आणि दर्ग्यावर एक कपनी झोळी अर्पण केली. त्यानंतर काही दिवसांनी स्वामींनी त्यांना एक औषध सांगितलं. निंबाचा पाला बारीक वाटून त्यात 10 मिरी घालून ते औषध घ्यावे. त्याने ब्रह्मसंबंधाची तुझी सगळी बाधा दूर होईल. प्रत्यक्ष स्वामीच वैद्य झाल्यामुळे ती व्याधी पळून गेली. स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून शंकररावांनी औषध घेतले. 6 दिवसातच त्यांना गुण आला आणि त्यांची प्रकृती सुधारली. काही महिने उलटल्यानंतर त्यांची ती व्याधी पूर्णपणे निघून गेली आणि ते आपल्या गावी सुखरूप परतले. पुन्हा एकदा शंकरराव आनंदाने अक्कलकोटला दर्शनासाठी आले. त्यांनी मनात ठरवले होते की व्याधी गेल्यावर 10,000 रुपये खर्च करेल. आता त्या पैशाचं काय करावं असा विचार त्यांच्या मनात आला. स्वामींनी त्यांना आज्ञा दिली की गावाबाहेर जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे तुम्ही एक चुनेगच्ची मठ बांधा. जेव्हा कारभाऱ्यांना सांगितलं तेव्हा ती जागा एकांतात आहे, तिथं कुणी राहणार नाही. तेव्हा स्वामींनी पुन्हा सांगितलं की तिथेच मठ बांधावा. स्वामींनी त्यांना तिथल्या सापांची भीती बाळगू नका असं सुचवलं. सर्वांच्या संमतीने तिथे एक चुनेगच्ची मठ बांधण्यात आला. यामुळे शंकररावांची कीर्ती कायमची उरली. स्वामींचे चरित्र अगाध आहे. त्याचा अंत लागणं कधीच शक्य नाहीये. हे चरित्र गंगेच्या पाण्यासारखं पवित्र असून त्याचे थोडे जरी तुम्ही श्रवण केले ना, तरी तुमचे दोष दूर होतील. जो स्वामींचा सेवक होता त्याला प्रत्यक्ष विष्णू आणि शंकरही वंदन करतात. हा 9वा अध्याय अत्यंत गोड असून भाविकांना तो नेहमी ऐकावा. स्वामी समर्थांचा या अध्यायाबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि अध्याय आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.